खूप वर्षांनी म्हटलं तरी चालेल, एक दोन अडीच वर्षांनंतर मी हे केलं. सो छान वाटलं मला, पण काहीतरी मस्त रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर घरातलं सगळं माझं आवरून झालं, छान आंघोळ झाली, जेवण झालं. नेहमीप्रमाणे त्रिशा स्कूलला गेलेली आणि राजेश ऑफिसला गेले. ब्लॉग करायचा असं काय आज माझं प्लॅन नव्हता, बट मला खूप दिवस झाले एक गोष्ट करायची आणि ती काही ना काही कारणाने पेंडिंग राहत होती, पुढे ढकलल्या जात होती. आणि आज माझ्याकडे थोडा वेळ होता निवांत, म्हटलं चला ते करूया. आणि थंबनेलवरून मे बी तुम्हाला लक्षात आलंही असेल की मी काय म्हणते आहे. तर आज मी एक क्राफ्ट करणार आहे. सो म्हटलं चला करूया. खूप दिवस झाले करायचा प्लॅन होता आणि राहून जात होतं. तर आज म्हटलं करूया आणि व्हिडिओ पण शूट करूया, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल किंवा तुम्हाला पण जर आवड असेल ह्या गोष्टींची तर तुम्ही पण बनवू शकाल. म्हणून म्हटलं चला आज ब्लॉग करूया. आणि काय बनवते काय नाही ते तुम्हाला पुढे कळेलच, बट शॉर्टमध्ये सांगते की एक कॉफी मग आहे ज्याच्यावर मी क्लेने क्राफ्ट करणार आहे. सो मला आर्ट अँड क्राफ्टची खूप जास्त आवड आहे. म्हणजे ॲक्च्युली माझं यूट्यूब चॅनल हे मी त्याच ह्याच्याने सुरू केलं होतं. म्हणजे माझं पहिले चॅनल तेच होतं, आर्ट अँड क्राफ्टवालं. आणि तुम्ही खूप खाली जाऊन जर व्हिडिओज चेक केले तर तुम्हाला बऱ्यापैकी व्हिडिओ मिळतील पण आर्ट अँड क्राफ्टचे. जे मी चॅनल ओपन केलं होतं ते आर्ट अँड क्राफ्टसाठीच ओपन केलं होतं. आणि छान असे क्राफ्ट वगैरे मी बनवायची. म्हणजे चॅनल ओपन करायच्या आधीपासूनच मी घरात बऱ्याच वस्तू बनवायची, क्राफ्ट करायची. मला आवड होती आणि माझ्याकडे वेळ असला की मी त्या गोष्टींमध्ये तो घालवायची. म्हणजे व्हिडिओमध्ये तरी तुम्हाला क्राफ्ट कमी दिसतील, बट चॅनल ओपन करायच्या आधी मी भरपूर क्राफ्ट केलेले होते घरामध्ये. फ्लॉवर पॉट्स म्हणा, वॉल आर्ट म्हणा, वॉल डेकोर, फ्रेम्स, नेम प्लेट्स वगैरे अशा भरपूर गोष्टी केलेल्या होत्या. बट नंतर बरीच कामं वाढत गेली, त्रिशाचा अभ्यास वाढत गेला, किंवा मग मी हे चॅनल चालू केलं. आणि दुसरी गोष्ट फ्लॉवर ज्वेलरी, फ्लॉवर डेकोरेशन, हे जे तुम्हाला माहिती आहे आमचं इंस्टाग्राम पेज आहे. सो त्या ऑर्डर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते मागे पडत गेलं, कमी होत गेलं. आणि म्हटलं चला आज करूया. आणि काय करत आहे मी काय नाही ते तुम्ही पुढे बघालच. बट हो, जे मला क्राफ्ट आवडले आहेत, ज्याचे मी व्हिडिओ बनवले आहे आणि ते इझी आहे आणि तुम्ही पण बनवू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर, त्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही जाऊन नक्की चेक करा. एकदम इझी आणि पटकन आणि अगदी कमी साहित्यामध्ये होणारे असे काही क्राफ्ट्स आहेत. सो नक्की चेक करा व्हिडिओज. चला तर मग आपण आता क्राफ्टला सुरुवात करूया. तर हा तो मग आहे ज्याच्यावर मला क्राफ्ट करायचं आहे. आणि क्राफ्ट यासाठी करायचं आहे की याला हे जे नाव आहे टाटा न्यू, ते मला नको वाटतं आहे. म्हणून म्हटलं चला आपण हे मिटवण्यासाठी काहीतरी क्राफ्ट करूया ह्याच्यावर, म्हणून करायचं आहे. बाकी काय असं ॲज त्याला क्राफ्ट करण्याची बाकी गरज नव्हती. यूज झालाही असता तो, बट त्या एका कारणामुळे मला तो यूज पण करावा वाटत नाही आहे आणि ते छान पण वाटत नाही. आणि त्याच्या खाली असं हे आलं होतं, ह्याच्यावर ठेवू शकतो तो, अशा प्रकारे आहे. मग खूप छान आहे आणि त्याला असं हे लॉक वगैरे पण आहे, मस्त आहे. बट म्हटलं असाच राहील तो, त्या नावामुळे मी तो यूज नाही करत आहे. किंवा मग तो क्रॉकरी युनिटमध्ये पण नाही ठेवता येत, एवढा सुंदर मग येतं, कारण हे नाव मग ते नाही चांगलं वाटणार. तर म्हटलं चला काहीतरी याच्यावर क्राफ्ट करूया, म्हणजे तो यूज करता येईल. आणि यूज जरी नाही केला तरी तो क्राफ्ट केल्यावर क्रॉकरी युनिटमध्ये पण ठेवायला छान दिसेल. म्हणून म्हटलं चला आज करूया. तर असं हे ह्या मगवर आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आता मी हे फेविक्रिलचं जे मोल्डिट आहे क्ले, ते यूज करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 पॅकेट असतात अजून, एक असतं रेझिन आणि एक असतं हार्डनर. म्हणजे ते दोन्ही मिक्स करून मग कुठलं पण क्राफ्ट करायचं असतं. सो आता ते मी करून घेते.
तर असं हे पॅकेट फोडल्यानंतर यात असे 2 छोटे छोटे पाउचेस निघतात अजून, आणि एक रेझिन असतं, एक हार्डनर असतं. सो कुठलं पण क्राफ्ट करताना हे दोन्ही मिक्स करून आणि मग करायचं असतं. तर आता मी फोडून घेते आणि मिक्स करून घेते. तर असे हे दोनही पॅकेट्स ओपन केल्यावर एका याच्यामध्ये हार्डनर आणि एका याच्यामध्ये रेझिन हे मिळतं. तर पहिलं जे खोललं होतं मी ब्राऊन कलरचं, ते रेझिन आहे आणि दुसरं जे आहे ते हार्डनर आहे. सो दोन्ही पण आपल्याला जेव्हा घ्यायचं असेल ते इक्वल क्वांटिटीमध्ये घ्यायचं. मला आता हे दोन्ही पूर्ण लागणार होते म्हणून मी पूर्ण मिक्स केले, बट तुम्हाला ह्यापेक्षा कमी क्वांटिटीत यूज करायचं असेल तर त्या प्रमाणातच अर्धे अर्धे असं घेऊ शकता. बट पॅक करताना व्यवस्थित झिपलॉक पॅक करायचं आणि मग यूज करायचं नेक्स्ट टाईम. तर असं हे पूर्ण मिक्स केल्यावर छान असा सॉफ्ट डो तयार होऊन जातो. बराच वेळ जातो हे सगळं मिक्स करण्यामध्ये, कारण आपल्याला सॉफ्ट असा डो पाहिजे असतो, तर भरपूर वेळ जातो. आणि तुम्ही बघू शकता प्रॉपर असं ते मळून घेतल्यासारखं करायचं आणि सॉफ्ट डो इथे तयार झालेला आहे. आणि इथे मी हे मस्त एक एक शेप्स बनवून घेत आहे. बेसिकली मला इथे एक कॅट बनवून घ्यायची होती, तर त्याच्यासाठी लागणारे सगळे असे हे एक एक फीचर्स मी बनवून घेत आहे. फेस म्हणा किंवा टमी पार्ट म्हणा, त्याचे कान, लेग्स वगैरे हे सगळे पार्ट्स मी बनवून ठेवत आहे. आणि खूप वेळ हे तसंच नाही ठेवायचं, अगदी पटापट करायचं आणि मग नंतर शेप्स देऊन ते चिटकवायला घ्यायचं. खूप वेळ ठेवलं तर ते हार्ड होतं, कडक होतं, नंतर मग त्याला आपण शेप देऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत ते सॉफ्ट आहे तोपर्यंत आपल्याला हवी ती प्रोसेस करायची. तर मी ते सगळे हे शेप्स बनवून घेतले आहे जे मला पाहिजे होते ते. आणि आता मी हे जस्ट फक्त मगवर ॲडजस्ट करून बघते की कुठला शेप कुठे आणि कशा प्रकारे ॲडजस्ट करता येईल आपल्याला. म्हणून मी हे फक्त ठेवून बघत आहे. एक अंदाज येऊन जातो, म्हणजे आपण नंतर चिटकवायला इझिली पटकन चिटकवू शकतो. एकदम आपण फेविकॉल वगैरे लावून मग डायरेक्ट चिटकवायचं म्हटलं का काही वेळा अंदाज चुकून जातो. त्यामुळे मी पहिले हे सगळा अंदाज घेऊन इथे करून घेत होते की कुठल्या अंतरावर काय कसं बसेल म्हणून. आणि मग नंतर मग फेविकॉलने मी हे चिटकवून घेत होते. तर पहिले मी हा टमीवाला पार्ट लावून घेतला. तो मी थोडा थिन ठेवला होता कारण त्याच्यावर मला लेग्स लावायचे होते जे बऱ्यापैकी थिक होते. सो मी टमीवाला पार्ट एकदम थिन ठेवला होता. तुम्ही बघू शकता पहिले मी हा टमीवाला पार्ट लावून घेतला, त्यानंतर हे लेग्स वगैरे त्याच्यावर लावून घेत आहे. हा प्रॉपर असा मला आता अंदाज येऊन गेला की एवढ्या अंतरामध्ये हे सगळं असं बसून जाईल म्हणून. मग मी तो टमीवाला पार्ट तसाच ठेवला कारण हे ओलसर असतं. सो क्विक असं त्याला मी फेविकॉल नसतं लावलं तरी चालणार होतं कारण त्याच्यावरून फेसचा पार्ट येणार होता. म्हणून मी त्या फेसच्या पार्टला फेविकॉल लावून घेतला आणि तो त्याच्यावर चिकटवून घेतला. आणि खाली जे लेग्स आहेत त्याला मी फेविकॉल वगैरे लावून मग त्या टमीवाल्या पार्टला चिटकवून घेणार होती, म्हणजे खाली बऱ्यापैकी ते सगळं चिटकून जाणार होतं. म्हणून मी त्या टमीवाल्या पार्टला काहीच फेविकॉल वगैरे नाही लावलं, फक्त फेस आणि लेग्स ह्या दोनच गोष्टींना मी फेविकॉल लावून तिथे चिकटवून घेतलं होतं. आणि हे असे सगळे टूल्स माझ्याकडे आहेत, मी खूप कधीचे घेऊन ठेवले आहेत. तर त्या टूल्सनेच मी इथे हे असे लाईन्स वगैरे बनवून घेत आहे जे आपल्याला फर म्हणून दाखवायचं असे, जसं एका कॅटला फर असतं त्या टाईपमध्ये दाखवण्यासाठी इथे या टूल्सने मी हे लाईन्स करून घेत आहे. आणि ते झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता लेग्सवाला पार्ट मी इथे करते आहे. आणि तुमच्याकडे जर हे टूल्स नसेल तर तुम्ही कुठलाही एखाद्या प्लास्टिकचा चम्मच किंवा ज्याने असं फ्लॅट सरफेस असेल लाईनसारखा त्याच्याने तुम्ही हे असलं करू शकता. बट माझ्याकडे हे टूल्स अवेलेबल होते म्हणून मी तेच केले. बट नसेल तर तुम्ही करू शकता, म्हणजे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जे असतात त्याच्याने पण अशा लाईन्स तुम्ही करू शकता. तर मी इथे मस्त सगळे लाईन्स वगैरे बनवून घेतले आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त वाटत आहे. हे एक बेस तयार करून घेतला होता मी. आणि त्यानंतर मग आता हे कान आहेत त्याचे ते पण मी बनवून ठेवले होते. तर ते आता मी फेविकॉल वगैरे लावून छान चिकटवून घेत आहे. ह्याचा काय अंदाज वगैरे असा काही नव्हता कारण हा फार काही मेजर अशी गोष्ट नव्हती. ते आपल्याला एक अंदाजाने येऊन जातं कुठे कसं लावायचं ते. आणि थोडंफार हलकं असं मूव्ह करू पण शकतो आपण, ॲडजस्ट करू शकतो त्याची जागा वगैरे. सो ते मी आता मस्त फेविकॉलने ते पण चिकटवून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता एकदम बेस असा आपला हा कॅटचा तयार झालेला आहे. त्यानंतर मी अजून काही मला शेप्स लागणार होते क्लेचे ते मी बनवून ठेवले होते, कारण क्ले ऑलरेडी मी मिक्स करून घेतला होता. तर त्याचे ते हार्ड होण्याआधी सगळे असे शेप्स मी बनवून घेतले होते छोटे छोटे. हे तुम्ही बघत आहात साईडला हे शेप्स आहेत. ते पुढे मी कसे यूज केले हे तुम्हाला पुढे दिसेलच.
आणि ते बनवून ठेवले आणि बाजूला मी पेंटिंग करायला घेतलं होतं. तर कॅट दाखवायचे आहे म्हणून मी व्हाईट कलर पूर्ण बेसला त्या कॅटला व्हाईट कलर देऊन घेतला आणि सगळे कलर हे मी ॲक्रेलिकच यूज करते. ॲक्रेलिक सोडून मी दुसरे कुठलेही कलर यूज नाही करत. सो पहिले मस्त व्हाईट कलर देऊन घेतला, त्यानंतर आईज होते तर त्याला ब्लॅक कलर देऊन घेतला आणि इयर्सला तुम्हाला इथे हा थोडा रेडिश दिसत असेल बट तो रेड कलर नाही आहे, तो ॲक्च्युली पिंक कलर आहे बट तो व्हिडिओमध्ये थोडा रेड दिसत आहे. सो अशा प्रकारे कान, नाक, डोळे हे मस्त असे पेंट करून घेतला मी आणि आता पुढची प्रोसेस स्टार्ट केली. ॲक्च्युली थोडंसं ते न्यू नाव दिसत होतं बट मी तिथे व्हाईट कलरने पेंट केलं बट ते मला नव्हतं आवडत की ते नाही चांगलं दिसत आहे. म्हटलं चला आपण आता ह्या कॅटची टेल इथे ॲडजस्ट करूया म्हणून. मग तो क्ले जो आपण मिक्स करून घेतला होता तो थोडा उरलेला पण होता. तर मग अशा प्रकारे मी इथे मस्त त्या कॅटची टेल बनवून घेतली आणि त्याने एकदम छान लुक पण आला त्या कॅटचा आणि ते नाव पण हाईड होऊन गेलं. तर मस्त अशी ही टेल जॉईन करून घेतल्यानंतर पुन्हा मी ते मगाशी जे टूल्स दाखवले त्याच्याने त्याला पुन्हा एकदा शेप देऊन घेतला. प्रॉपर कर्व असा एक फाईन लाईन तयार होऊन गेली आणि त्याच टूल्सने नंतर मी मस्त लाईन्स वगैरे करून घेतल्या, ज्या मी आधी कॅटला पण करून घेतल्या होत्या तशा प्रकारच्या तिथे लाईन्स वगैरे करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी कॅट आपली तयार झालेली आहे. आणि हे लाईन्स वगैरे करणं हे पण क्ले हार्ड होण्याच्या आधीच करायचं. जेव्हा क्ले थोडा ओलसर असतो त्याच वेळी हे पण करून घ्यायचं. एकदा का क्ले हार्ड झाला त्याच्यावर तुम्ही नंतर काहीच करू शकत नाही. सो तो ओलसर आहे तेव्हाच मी हे पण सगळं करून घेतलं आहे आणि मग बघू शकता तुम्ही मस्त अशी ही बेसिक आपली कॅट तयार झालेली आहे. आणि आता त्याची पेंटिंगची वेळ आलेली आहे. टेलला पण मी मस्त व्हाईट कलरने पेंट करून घेतलं. तर नुसतंच अगदी ती कॅट असं नको होतं मला, आजूबाजूला पण थोडं काहीतरी डिझाईन केलं तर छान वाटेल असं मला वाटलं म्हणून मी पुन्हा ग्रीन कलरचा ॲक्रेलिक पेंट घेतला आणि त्याने थोडंसं असं ट्री टाईप ऑफ बनवायचं ट्राय केलं. थोडं ग्रास, ट्रीज असं करूया म्हटलं. सो अशा प्रकारे मी हे 2 ॲक्च्युली शेड मी यूज केले. मी फक्त पहिला ग्रीनच दाखवलं, त्यानंतर थोडा लायटर शेड पण घेऊन मी त्याने ग्रास, लीव्स, ब्रांचेस असं बेसिक एक छोटंसं डिझाईन करून घेतलं आणि पुन्हा जे क्लेचे मी छोटे छोटे शेप्स करून घेतले होते ते इथे चिकटवून घेतले आणि तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहे. अगदी 3D लुक आलेला आहे सगळ्या ह्या क्राफ्टला आणि एक एक करून ते क्ले मी रेड कलरने मस्त असे पेंट करून घेतले. आणि DIY क्राफ्ट जेव्हा तुम्ही करता मग त्यात जेव्हा तुम्ही पेंट यूज करणार असाल तो मॅक्सिमम टाईम तर तुम्ही ॲक्रेलिक पेंटच यूज करा असं मी सजेस्ट करेल किंवा मग चॉक पेंट असे 2 कलर तुम्ही यूज करू शकता. तर बघू शकता इथे मस्त असा आपला हा 3D लुक असलेला मग तयार झालेला आहे आणि खूप छान दिसत आहे आणि एकदम इझी आहे, फार काही टफ नाही आहे आणि मस्त लुक आला. म्हणजे तुम्ही याला पेन होल्डर म्हणून पण यूज करू शकता किंवा क्रॉकरी युनिटमध्ये पण ठेवू शकता. तर जस्ट माझं ते क्राफ्ट बनवून झालं. अजून टेबलवर सगळा पसारा तसाच आहे आणि 5 वाजले तर म्हटलं चला चहा घेऊया. बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि घरात एकदम असा गारवा तयार झाला. तर म्हटलं चला मस्त गरमागरम चहा घेऊया. तर म्हटलं आता चहा ठेवून घेते मी. तुमच्याकडे पाऊस आहे की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. पुण्यात तर 2-3 दिवस झाले तसं आता पाऊस येतो आहे रोज, थोडा वेळ का असेना पण पाऊस हा येत आहे. तर चला मी आता चहा ठेवून घेते आणि तुम्हाला दाखवते. एक क्राफ्ट करायचं म्हटलं तर पसारा किती होतो ते तुमच्यासोबत शेअर करते मी. तर इकडे चहा ठेवून घेतला मी आणि आता तुम्हाला दाखवते. हे बघा असा काहीसा पसारा होऊन जातो एक क्राफ्ट करायचं म्हटलं तरी. त्या ट्रायपॉड आहे जो मी आता सरकवला होता आणि टेबलवर एवढा सारा पसारा आहे. हे आता त्रिशाची टिफिन बॅग आणि बॉटल. बाकी हे बघा असं काहीसं अवस्था होऊन जाते.
म्हणून ॲक्च्युली हँडक्राफ्टेड गोष्टी थोड्या महाग असतात, वस्तू थोड्या महाग असतात. कारण दिसताना ते दिसतं की एवढंसंच आहे, याला काय किती डिझाईन आहे वगैरे, बट तसं नसतं. त्याच्या मागे मेहनत खूप जास्त असते. मग हँडक्राफ्टेड कुठलीही वस्तू असेल तरी, म्हणजे तुम्ही इव्हन साडी जरी घ्यायला गेलात तर ती हातमागावरची जी म्हणतो आपण, ती जरा महाग जाते कम्पेअर्ड टू मशीन वर्कवाली. सो अशा गोष्टी असतात, कारण मेहनत खूप असते. ऑलमोस्ट माझे 3-3.5 तास गेले फक्त तो एक क्राफ्ट बनवण्यासाठी. आता स्पीड पण माझा थोडासा कमी झाला आहे कारण गॅप खूप पडला म्हणून, बट वेळ हा भरपूर जातो. आणि फिनिशिंग जर आपल्याला प्रॉपर द्यायची असेल तर तेवढा वेळ दिला पण पाहिजे. नुसतंच काहीतरी करायचं म्हणून करायचं असं मला पण नाही आवडत. प्रॉपर फिनिशिंग सगळं एकदम छान असलं की जे आपण क्राफ्ट करतो ते दिसायला पण एकदम छान दिसतं. तर असं आहे, म्हणून हँडमेड वस्तू, हँडक्राफ्टेड वस्तू ह्या जरा महाग जातात. आणि कारण फ्लोरल ज्वेलरी पण जी रिअल फ्लॉवर्सची असते ती त्याच्याचमुळे महाग असते. एक तर ती रिअल फ्लॉवर्सची असते, म्हणजे कम्पेअर्ड टू रिअल फ्लॉवर्स, कम्पेअर्ड टू आर्टिफिशियल फ्लॉवर्स, रिअल फ्लॉवर्स ही महाग असतात. प्लस ती बनवायची मेहनत ही खूप असते, म्हणून ते पण खूप महाग असतं. जे कस्टमरला असं वाटतं की एवढी काय किंमत आहे कुठल्याही गोष्टीची हँडमेड म्हटलं तर, बट हेच आहे की त्याच्यामागे मेहनत खूप जास्त असते. म्हणजे आजकाल बऱ्याच गोष्टी ह्या मशीन वर्कच्या पण असतात. सो कम्पेअर्ड टू मशीन वर्क, हँडवर्क, ऑब्व्हियसली हँडवर्कला मेहनत जास्त जाते मशीन वर्कपेक्षा, म्हणून ते महाग असतं. सो हे माझं आजचं क्राफ्ट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे पण मी असेच छोटे मोठे क्राफ्ट्स केलेले आहे आधी, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन नक्की चेक करा. आणि तुम्हाला जर ह्या गोष्टींची आवड असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही ट्राय केलं तर मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा आणि फोटो पण पाठवा. सो मला पण छान वाटेल की चला मी दाखवलेलं क्राफ्ट कुणाला तरी आवडलं आणि त्यांनी पण ते ट्राय केलं. तर चला आता मी मस्त चहा घेऊन घेते. तर आत्ता रात्रीचे ऑलमोस्ट 9:15 वाजत आले आहे. आणि संध्याकाळनंतर मी व्लॉग घ्यायचं पूर्णपणे विसरून गेली होती, कारण भरपूर पसारा झालेला होता. मी तुम्हाला दाखवलं ते आवरलं. त्यानंतर मग त्रिशाला दूध वगैरे देणं, स्नॅक्स देणं आणि स्वयंपाक वगैरे होता, त्यामुळे पटापट ते सगळं आवरण्यात मी व्लॉग घ्यायचं पूर्ण विसरून गेली. जेवायला बसताना माझ्या लक्षात आलं की आपण नंतर व्लॉगच घेतला नाही आहे म्हणून. तर आता जेवण वगैरे झालं आमचं, बसली होती, म्हटलं चला व्हिडिओ एंड करूया. तर असा होता आजचा माझा हा दिवस. तर छान असं आज मी एक क्राफ्ट केलं. खूप वर्षांनी म्हटलं तरी चालेल, एक 2-2.5 वर्षांनंतर मी हे केलं. सो छान वाटलं मला पण, काहीतरी मस्त रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं. आणि तुम्हाला हे क्राफ्ट कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.